नमस्कार, मी पूजा. माझ्या कुक विथ पूजा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण नागपंचमी विशेष पारंपरिक पद्धतीने ओल्या नारळाच्या करंज्या म्हणजेच उकडीचे कानावले कसे बनवायचे हे बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा. चला तर मग कानावले बनवायला घेऊया. तर यासाठी मी इथे एका पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घेतलंय. तूप गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 टीस्पून खसखस घालायची. खसखस स्लो गॅसवर फक्त 1 ते 2 सेकंदासाठी भाजून घ्यायची. आता यामध्ये 2 कप ओल्या नारळाचा चव घालायचा. एक ते 2 मिनिट परतल्यानंतर 1 कप किसलेला किंवा चिरलेला गूळ त्यामध्ये घालायचा. आता हे सारण आपल्याला जास्त कोरडही नाही आणि जास्त ओलही नाही अशा पद्धतीचं बनवायचं आहे. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर अगदी थोडासा गूळ आटला की आपलं सारण तयार होतं. गूळ जास्त वेळ शिजला की सारण कडक होईल. यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ किसून घालते. आता हे सारण तयार झालंय. आता याला बाजूला ठेवून तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया. मी इथे 2 कप पाणी घेतले आणि या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. उकड छान मऊसूद व्हावी यासाठी अर्धा चमचा तूप घेतलंय ते यामध्ये घालायचं आणि या पाण्याला एक छान खळखळून उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवरच ठेवायचं आणि जेवढं पाणी घेतलंय म्हणजे 2 कप पाणी घेतलं तर आता हे तांदळाचं पीठ आंबे मोहर किंवा बासमती तांदळाचं घ्यायचं किंवा आपल्या घरगुती कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकता. आणि जे रेडीमेड मोदकांसाठी सुवासिक तांदळाचं पीठ मिळतं ते वापरलं तरीही चालेल. आता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि तयार झालेल्या वाफेवरच उकड छान वाफवून घ्यायची. इथे गॅस मी बंद केलाय हे लक्षात घ्या. साधारण 10 मिनिटांनी उकड मस्त वाफवली आहे. उकडीला आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. सुरुवातीला पीठ गरम असतं त्यामुळे एखाद्या ग्लास किंवा पेल्याने वगैरे ही उकड छान मॅश करून घ्यायची आणि पीठ थोडं कोमट झाल्यानंतर किंवा हाताला सोसवेल असं झाल्यानंतर पाण्याचा हात घेऊन मऊसूत पीठ मळून घ्यायचं. पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं वापरायचं. जास्त पाणी लागत नाही. 2 ते 3 चमचे पाण्यात हे पीठ मळलंय मी. आता आपलं सारणही तयार आहे आणि पीठही तयार आहे. इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलंय. आता पारंपरिक पद्धतीने कानावले कसे तयार करायचे हे बघूया. पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं. पाण्याचा हात घेऊन त्यातील एक लिंबाच्या आकारा एवढा गोळा काढून घ्यायचा आणि दोन्ही हातांनी त्याला छान मळून त्याला गोल आकार द्यायचा आणि तेलाचं किंवा तुपाचं बोट लावून त्याची एक पारी तयार करून घ्यायची. जर आपलं पीठ परफेक्ट मळलं गेलं
तर पारीला कुठेही क्रॅक्स वगैरे येत नाहीत. बोटांच्या मदतीने अशा पद्धतीने सुंदर अशी पारी तयार करून घ्यायची. जर तुम्हाला अशी पारी करणं जर शक्य झालं नाही तर तुम्ही लाटून घेतलं तरीही चालेल. तुम्ही बघू शकताय किती छान आपली पारी तयार झाली. याचा अर्थ असा की आपलं पीठ खूप छान मळलं गेलं होतं. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरून घ्यायचं आणि पाण्याचं बोट कडांना लावून ही करंजी अशा प्रकारे पॅक करून घ्यायची. जर पीठ चिकटत नाही असं वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा. आपली करंजी तशी तयार झाली आहे. जर तुम्हाला अशी उकडायची असेल तरी तुम्ही उकडू शकता, पण इथे मी या करंजीला मोरड घालणार आहे. मोरड घालण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सुरुवातीला एका टोकाचा भाग असा प्रेस करून घ्यायचा आणि जो करंजीच्या बाजूने पलटून द्यायचा. सेम प्रोसेस करंजीचे दुसरे टोक येईपर्यंत करायची. तुम्ही बघू शकता किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या कानावलेला मुरड घातली जाते. सुरुवातीला 1 ते 2 वेळा प्रॅक्टिस केली तर सहज जमेल. अशा प्रकारे मी 4 ते 5 करंज्या बनवून घेते. एकदम सगळ्या करंज्या बनवायच्या नाहीत. 4-5 बनवायच्या, त्या वाफवायला ठेवायच्या, त्या वाफवून निघेपर्यंत दुसऱ्या बनवायच्या, जेणेकरून आधी बनवून ठेवलेल्या करंज्या सुकणार नाहीत. हे बघा, आपल्या दुसऱ्या करंजीलाही मुरड घालून झालेली आहे. अशाच प्रकारे मी 4 ते 5 करंज्या अजून तयार करून घेते. आता इथे मी स्टीमरच्या वरच्या भांड्याला तेल लावून घेणार आहे. जर तुम्हाला हळदीचं किंवा केळीचं पान अवेलेबल झालं तर तुम्ही त्याच्यावरही उकडू शकता. आता हे जे आपण कानावले केलेत ते या स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये अरेंज करायचे. दुसऱ्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 ग्लास पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं. त्याला छान उकळी आले. त्यावर हे आपलं भांडं ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचे. अशाच प्रकारे सगळे कानावले मी तयार करून घेतलेत. स्टीमरमधून कानावले काढायची घाई करायची नाही, थोडं कोमट झाल्यानंतर काढायचे. तर या सांगितलेल्या पिठाच्या प्रमाणात या साईजच्या 12 ते 13 करंज्या होतात. तुम्हाला जर डिटेल प्रमाण हवं असेल, प्रत्येक रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि ही कानावल्यांची रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट करून कळवा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी विशेष धन्यवाद.